माई अंबाबाई महालक्ष्मीची स्थान हे आहे कोल्हापूर. छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे. इथे COZP कोल्हापूर म्हणून मी आले आहे, तर खूप मला आनंद आहे. खूप मोठा एक्सपिरियन्स मला इथे मिळणार आहे तशी अपेक्षा आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा याचा रुरल एरिया खूप विस्तृत आहे. एकूण 12 तालुके आपल्याकडे आहेत. तर तालुक्यांमध्ये जे गाव वाडी रिमोट आहे, दूर क्षेत्र जे आहे, तिथपर्यंत शासनाची सर्व योजना पोहोचली पाहिजे. शेवटचे माणूसपर्यंत शासनाची महत्त्वाकांक्षी योजना पोहोचली पाहिजे. लोकांना तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं काम झालं पाहिजे. त्यांना जिल्हा परिषद येथे येणे त्याची गरज पडली नाही पाहिजे. त्या अनुषंगाने गतिमान आम्हाला प्रशासन करायचे आहे. विशेषतः कोल्हापूरचा जो ग्रामीण भाग खूप मोठ्या प्रमाणात डोंगर वाड्या वस्त्या आहेत आणि अजून देखील त्या ठिकाणी योजना पोहोचलेल्या नाही आहेत. काय विशेष ॲक्शन प्लॅन त्यासाठी असणार आहे? काही विशेष समित्या नेमणार आहेत की कशा पद्धतीनं वर्किंग असणार आहे एक्झॅक्टली? आपली जे पंचायत समित्या आहे ते तालुका स्तरावर काम करतात. त्यांचे खाली ग्रामपंचायत आपले काम करतात. तिथे आपली यंत्रणा आहे. तर जे आपली ग्रामपंचायत स्तराची आणि पंचायत स्तराची यंत्रणा आहे त्यांना अजून ॲक्टिव्ह करून लोकांचे प्रश्न तिथेच सोडवले पाहिजे आणि लोकांना इथे यायची गरज पडली नाही पाहिजे. जर तसा झाला तर आपला प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे तसा आम्ही म्हणू शकणार. कोल्हापूरमध्ये चर्चा घेताना कोल्हापूरचं नाव समजल्यानंतर काय वाटलं नाही? कोल्हापूरचं नाव ऐकला की वाटला की अंबाबाईची कृपा झाली आहे. खूप चांगली काम करायची संधी मिळाली आहे. छत्रपती शाहू महाराजची आयडिओलॉजीने प्रेरित ही नगरी आहे आणि पुढे जाऊन चांगला इनोव्हेटिव्ह काम करून आम्हाला पुढे जाता येईल तशी अपेक्षा आहे. तसेच माझे सीनियर कार्तिकेयन सर इथे अगोदर होते. त्यांनी खूप इनोव्हेटिव्ह आणि नवीन उपक्रम सुरू केले आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदचा चांगला नाव राज्य पातळीवर गेला आहे. तर सरांनी जे चालू केले होते उपक्रम त्यांना पुढे अजून कसा नेता येईल आणि अजून चांगला काम कसा करता येईल त्यावर माझा भर राहील.